व्हीलचेअरवर बसलेली सावित्री नेहमीप्रमाणे प्रभू रामाच्या नावाची जप करत होती। रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए। त्याच वेळी सावित्री बाजूला ठेवलेला मेजरवरून पाण्याचा ग्लास उचलण्याचा प्रयत्न करते, पण ग्लास खाली पडतो। सावित्रीच्या डोळ्यात अश्रू येतात। ती मनात विचार करते, हे प्रभू श्रीराम, अशी कशी जीवनशैली आहे? एक ओझ बनून राहिली आहे मी। या संकटातून सुटण्याचा काही मार्ग नाही का? इतक्यात शेजारची मुलगी मला ग्लास पडण्याचा आवाज ऐकून येते आणि विचारते, काय झालं आंटी? सावित्री देवी म्हणते, काही नाही मला, मी पाणी पिण्यासाठी ग्लास उचलत होते, पण तो पडला। मला म्हणते, तुम्ही मला हाक मारली असती, तुमचा आवाज माझ्या घरापर्यंत पोचला असता आंटी। पण काही हरकत नाही, आता मी आलेच आहे ना, हे घ्या पाणी, असे म्हणून मला एक ग्लास पाण्यात भरून सावित्रीला देते। मला म्हणते, असं वाटतं की ज्योती आज कामावर लवकर निघून गेली। सावित्री म्हणते, हो बाळा, ती सकाळ सकाळी ताजे फूल घेते, त्याची माळा तयार करते आणि मंदिराच्या बाहेर विकते। जर ती लवकर निघाली नाही तर ताजे फूल मिळणार नाहीत आणि मग तिला रोजीरोटी कशी मिळणार? सावित्रीच्या वृद्धपणाचा आधार ज्योती होती। काही वर्षापूर्वी सावित्री एका अपघातात आपल्या पतीला गमावली होती आणि स्वतःलाही तिला इजा झाली होती, ज्यामुळे ती व्हीलचेअरवर येऊन बसली होती। ज्योती मंदिराच्या बाहेर फूल विकत बसली होती आणि त्याच वेळी फुलहार बनवत होती। ती मनात विचार करत होती, हे प्रभू, आज काही खास विक्री नाही झाली तरी चालेल, फक्त 2-4 माळा जरी विकल्या गेल्या तर आजचा खर्च भागेल। इतक्यात ज्योतीचे कानात एका मुलीचा आवाज आला, वाचवा वाचवा, अरे कोणी वाचवा। आवाज मंदिराच्या जवळच्या तलावातून येत होता। ज्योती धावत तलावाजवळ पोहोचली। तिने पाहिले की एक मुलगा तलावात बुडत होता। ज्योतीने तलावात उडी मारली। मंदिराच्या जवळ असलेल्या त्या तलावात लोक नाणी फेकून हात जोडून प्रार्थना करत होते। त्या मुलानेही तशीच नाणी फेकली, पण त्याच्या पायाचा तोल गेला। ज्योती काहीतरी करून त्या मुलाला वाचून बाहेर काढते। तिथे उभे असलेले लोक ज्योतीचे भरपूर कौतुक करतात। वाह, तू तर खूप धाडसी मुलगी आहेस, तुला लहान वयातच पोहायला शिकवलं असणार। आज ते कामी आलं। पण त्या मुलाच्या आई वडिलांचे काय झालं? इतक्यात त्या मुलाचे आई वडील तिथे पोहोचतात। त्या मुलाची आई त्याला मिठीत घेऊन रडायला लागते। तेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने सांगितले, अरे ताई, तुमच्या मुलाला या फुलवालीने वाचवलंय, बेचारीचा विक्रीवर पण परिणाम होईल, पण तिने त्याची पर्वा न करता तुमच्या मुलाला वाचवलंय। त्या मुलाच्या वडिलांनी ज्योतीचे आभार मानले आणि म्हणाले, तुझे खूप खूप आभार, हे घे, आमच्याकडून काही पैसे ठेव, तुझ्या विक्रीचे जे नुकसान झालं आहे ते भरून येईल। बाकी तू आमच्या मुलाचा जीव वाचवला, त्याचा उपकार आम्हाला कधीच विसरता येणार नाही। ज्योती म्हणते, नाही नाही काका, मला पैसे नकोत, हा माझ्या लहान भावासारखा आहे, शिवाय कोणाची मदत करण्यासाठी कधी पैसे घ्यायला नकोत। माझ्या आईने मला हे शिकवलं आहे। हे ऐकून त्या मुलाचे वडील आनंदित होतात आणि म्हणतात, वाह, तुझे संस्कार तर खूपच चांगले आहेत बाळा, आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही। ज्योती परत आपल्या फुलांच्या दुकानात येते आणि टोपलीत ठेवलेल्या माळा करते। माळा पाहत विचार करते, या माळा तर अजूनही विकल्या गेल्या नाहीत, आजचा खर्च कसा भागणार? ती असं विचारत असते। इतक्यात एक छोटीशी पुस्तक तिच्या टोपलीत येऊन पडते। तिला पाहून ती थोडीशी चकित होते। अरे हे काय, हे तर हनुमान चालीसा आहे, पण हे इथे कसं आलं? तेव्हा एक वृद्ध व्यक्ती, ज्याच्या हातात खूप सारी पुस्तके असतात, तिच्याकडे येतो आणि म्हणतो, बाळा, हे पुस्तक माझं आहे, मी हनुमान चालीसा आणि पूजेची पुस्तक विकून आपली गुजराण करतो। ज्योती पुस्तक परत करण्याचा प्रयत्न करते, पण बाबा म्हणतात, नाही नाही बाळा, हे तूच ठेव, आजपर्यंत असं कधी झालं नाही की माझ्या हातून कोणतं पुस्तक पडलं असेल। या हनुमान चालीसानं तुझ्या फुलाच्या टोपलीत येऊन पडणं म्हणजे प्रभू श्रीराम हे पुस्तक तुझ्याकडे पोहोचवायचं आहे।
असं त्याचं मन आहे. ज्योती मोठ्या आश्चर्याने म्हणते, माझ्याकडे पोहोचवायचं आहे? बाबा म्हणतात, हो बाळा, म्हणूनच तर हे तुझ्यापर्यंत आलं आहे. हनुमान चालिसाचं खूप महत्व आहे बाळा. 40 दिवस हनुमान चालिसाचं पठण केल्याने सर्व संकट दूर होतात. बजरंग बली ज्योतिषी तशीच मदत करतात जशी त्यांनी संजीवनी बुटी आणून लक्ष्मणजीचे प्राण वाचवले होते. बाबा म्हणाले, एक गोष्ट सांग बाळा, तुला वाचता येतं ना? ज्योती म्हणाली, हो बाबा, वाचता येतं. बाबा म्हणाले, अगदी छान. मग तू दर संध्याकाळी बजरंग बलीची हनुमान चालीसा पठण कर. तुझे सगळे प्रश्न दूर होतील. याचा बदल्यात तू मला काही फुलं देऊ शकतेस, जे मी प्रभू श्रीराम आणि बजरंग बलीच्या चरणामध्ये ठेवून त्यांचा आशीर्वाद घेईन. बाबा ज्योतीकडे फूल घेतात आणि निघून जातात. ज्योती विचार करू लागते, हे तर मी करू शकते. दर संध्याकाळी घरी जाण्याआधी मी मंदिरात बसून हनुमान चालिसाचं पठण करीन. बजरंग बलीच्या कृपेने माझ्या सगळ्या समस्याचे मार्ग खुले होते. ज्योतीने जे ठरवलं ते तिने ताबडतोब अंमलात आणलं आणि संध्याकाळी घरी जाण्याआधी मंदिरात बजरंग बलीच्या मूर्तीसमोर बसून हनुमान चालिसाचं पठण केलं. ज्योती घरी घेऊन आपल्या आईला जेवण देते तेव्हा तिची नजर आईच्या फाटलेल्या साडीवर जाते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात. सावित्री तिला विचारते, काय झालं बाळा, तू रडतेस का? ज्योती म्हणते, आई, मी एवढी मेहनत करूनही तुझ्यासाठी एक साडी आणू शकत नाही. तिची आई म्हणते, बाळा, तू मन छोटं का करतेस? मी घरातच तर राहते, कुठे जात नाही. इतक्या ज्योतीला मंदिरात घडलेली घटना आठवते आणि ती म्हणते, आई, आज एक विशेष घटना घडली. माझ्या फुलांच्या टोपलीत हनुमान चालिसा येऊन पडली. एका बाबांनी सांगितलं की आजपासून हनुमान चालिसाचं पठण सुरू कर. 40 दिवस पूर्ण होताच आपलेही आनंदाचे दिवस सुरू होते. ज्योती आईला जेवण देते, औषध देऊन झोपायला जाते. अगदी संध्याकाळी ज्योती मंदिरात बजरंग बलीच्या मूर्तीसमोर बसून हनुमान चालिसाचं पठण करते. अगदी सकाळी ज्योती घरातून बाहेर पडणार इतक्यात मालक येतो आणि तिला टोमणा मारत म्हणतो, वा वा, लोक बरोबरच म्हणतात, शिकून लोक खूप स्मार्ट होतात. तूही खूप स्मार्ट झाली आहेस. ज्योती म्हणते, धन्यवाद साहेब, पण मी काय केलं आहे? शेठ म्हणतो, आता पहा ना, तू सकाळी सकाळी अंधारातच निघून जातेस, कारण तुला माहित आहे मी नंतर येऊन भाडं मागणार आहे. मागे तुझी अपंग आई असेल, पण तिला तर मी काही बोलू शकत नाही. पण पहा, आज मी तुझ्यापेक्षाही स्मार्ट होऊन तुला योग्य वेळी पकडलं आहे. ज्योती म्हणते, शेठजी, तुम्हाला तर माहित आहेच आमची परिस्थिती काय आहे. आम्हाला भाडं देण्यास वेळ द्या. बाकी सकाळी लवकर मी त्यामुळेच निघते, कारण मला फुल खरेदी करायला जायचं असतं. शेठ म्हणतो, बाळ, तुला तर माझी परिस्थिती चांगलीच माहित आहे. माझ्या खर्चाचा प्रबंध लोकांकडून मिळणाऱ्या भाड्यावरच होतो. माझ्या परिस्थितीवर दया कर. हे घर ताबडतोब सोडून दे. मी कोणाला तरी दुसऱ्याला देऊन माझा गुजराण चालवीन. ज्योती म्हणते, पण शेठजी. ज्योती काही बोलणार इतक्यात शेठ म्हणतो, अरे, कोणता शेठ वेट नाही. मला आजच हे घर मोकळं हवं आहे. नाहीतर उद्या तू भेटलीस किंवा नाही, मी तुझ्या आईला घराच्या बाहेर काढून टाकेन. ज्योतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागला, पण तिच्याजवळ पर्याय काय होतं? ती आईला घेऊन दुसऱ्या ठिकाणी जायचा विचार करू लागते. ज्योती तिच्या आईला एका झोपडीपट्टीत आणून ठेवते. सारा दिवस धावपळीमुळे ती थकलेली असते, पण तिला आठवतं, अरे, संध्याकाळ झाली आहे. मला मंदिरात हनुमान चालिसाचं पठण करायला जायचं आहे. काही झालं तरी हा नियम तुटता कामा नये. नियमाप्रमाणे ती मूर्तीसमोर बसून हनुमान चालिसाचं पठण करते. ज्योतीकडे अनेक समस्या येतात, त्रास होतो, पण तिने नियम मोडला नाही. दर संध्याकाळी ती नियमाने मंदिरात बजरंग बलीच्या मूर्तीसमोर बसून पूर्ण मनाने हनुमान चालिसाचं पठण करते. आज 40वा दिवस होता. ज्योती हनुमान चालिसाचं पठण करून बजरंग बलीच्या चरणी डोकं टेकवते आणि प्रार्थना करते, हे प्रभू, माझी प्रार्थना खूपच लहान आहे. फक्त माझ्या आईचं आरोग्य सुधार करा आणि माझ्या शिक्षणाची व्यवस्था करा. मी खूप शिकायला, लिहायला खूप माझी इच्छा आहे. प्रार्थना करून ज्योती मंदिरातून बाहेर पडते आणि तलावात नाणं टाकून आशीर्वाद घेण्यासाठी हात जोडते. प्रार्थना करून ती जशीच मागे वळते तशीच तिला समोर तोच मुलगा दिसतो ज्याला तिने वाचवलं होतं. त्या मुलाबरोबर त्याचे आई वडीलही होते. मुलगा धावत येऊन ज्योतीला मिठी मारतो आणि म्हणतो,
ताई तू कशी आहेस? तू मला कधी भेटायला आली नाहीस. इतक्यात मुलाची आई म्हणते, बाळा उद्या रक्षाबंधन आहे. बटूने ठरवलं आहे की तो तुझ्याकडूनच राखी बांधून घेणार आहे, कुणा दुसऱ्याकडून नाही. बटूचे वडील म्हणतात, बटूचं म्हणणं बरोबर आहे. बटूचा जीव वाचवणारी त्याची बहीण असताना तो कुणा दुसऱ्याकडून राखी का बांधून घेईल? बटू ज्योतीला म्हणतो, ताई उद्या मला राखी बांधायला नक्की येशील ना? ज्योती म्हणाली, हो हो बटू, मी नक्की येईन. रक्षाबंधनाच्या दिवशी ज्योतीने बटूला राखी बांधली. बंटू ही खुश होता आणि बंटूचे आई वडीलही. तेव्हाच बंटूच्या वडिलांनी ज्योतीला विचारले, ज्योती बाळ तू शाळेत जातेस का? ज्योती म्हणाली, नाही अंकल, आधी जायचे, पण आता मला स्वतःसाठी आणि माझ्या आईसाठी काहीतरी कमवायला लागतं, म्हणून शाळेत जाऊ शकत नाही. त्यावर बंटूची आई म्हणाली, पण आता तू शाळेत जाशील तेव्हा बंटू शाळेत जाईल, तेव्हा त्याची ताईही जाईल. बंटूही आनंदाने म्हणाला, हो आई, मी आणि ताई एकत्र शाळेत जाऊ. ज्योती म्हणाली, पण मला माझ्या आईची काळजीही घ्यावी लागते ना. बंटूच्या वडिलांनी हसून म्हटले, बाळ त्याची चिंता करू नकोस, आम्ही तुझ्या आईची देखभाल करण्याची सोय करू आणि तिचं इलाजही करू. ज्योतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती खूप आनंदी होती की बजरंगबलीने तिची प्रार्थना ऐकली होती. ज्योती मंदिराच्या बाहेर उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना हनुमान चालिसाच्या प्रती वाटत होती आणि मनाशी विचार करत होती की ज्या प्रकारे हनुमान चालिसांच्या प्रभावामुळे माझे जीवन बदललं, तसंच इतरांचंही बदलायला हवं. हनुमान चालिसाच्या पठणाने त्यांचेही संकट दूर होतील. येणारे जाणारे लोक ज्योतीकडून हनुमान चालिसाची प्रती घेत होते आणि ती त्यांच्या कपाळाला लावत होते. तेव्हा ज्योतीची नजर त्या बाबांवर पडली ज्यांनी तिला हनुमान चालिसा दिली होती. ज्योती त्या बाबांकडे गेली आणि म्हणाली, बाबा नमस्कार, तुम्ही खरंच सांगितलं होतं. हनुमान चालिसाच्या पठणाने माझं जीवन बदललं, माझ्या जीवनातील अडचणी दूर झाल्या. बाबा हसत म्हणाले, यात तुझंही धैर्य आहे बाळा, तू तुझा नियम मोडला नाहीस. एकदा वचन देऊन नियमाने काम केलं तर यश मिळतंच. हनुमान चालिसा पठण करत असताना तुझ्या अडचणी वाढल्या, पण तू नियम मोडला नाहीस. प्रभू परीक्षा घेतात, पण घाबरू नये, आपला नियम पाळावा. ज्योती म्हणाली, बाबा मी तुमची कृपा कधीही विसरणार नाही. तुम्हीच मला हा मार्ग दाखवला आहे. ज्योतीची गोष्ट ऐकून बाबा हसले आणि पाहता पाहता एका झाडामागे अदृश्य झाले. ज्योतीला असं का वाटलं की जणू साक्षात हनुमानजीच तिच्या समोर होते आणि तिची मदत करून ते तिच्या डोळ्याआड झाले होते. ज्योतीने हात जोडले, डोळे बंद केले आणि फक्त एवढंच म्हणाली, जय बजरंग बली, जय श्रीराम. मित्रांनो, तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय हनुमान जय श्रीराम नक्की लिहा. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम, जय हनुमान.